नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल. कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल मग? नाही, कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल. मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा. की तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल जी कार्यकर्त्यांची भावना आहे? कुठल्या रूपानं प्रतिनिधी मिळेल, या भागाला कुठल्या नाही कुठल्या रूपानं होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल. काही शब्द दिला तसा? शब्द दिला आहे, शब्द द्यायचे आहेत, अजून आम्हाला जाऊ द्या, तेव्हाच होईल चर्चा, होईल तेव्हाच होईल ना. कुठे बोलावलाय तुम्हाला? माननीय परिणयजींना माहित. आपण बघू शकतो की किसन गावंडे आता घरातनं बाहेर निघालेले आहे आणि ते कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे मग शेवटी किसन गावंडे हे परिणय फुके सोबत आता मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करायला जात असल्याचं त्यांना त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. मात्र इथे जो कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे, कुठेतरी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला की जर का या प्रवर्गामधनं जर का किसन गावंडे यांचा अर्ज मागे घेतला, नितीन होले यांचा अर्ज कायम राहिला, तर मग कुठेतरी एक वेगळा पर्याय कसा आहे, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून एक पक्षाकडे पर्याय, त्यावर कदाचित एक मधला मार्ग काढला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र किसन गावंडे यांनी तसं काही सांगितलं नाही की मी असं काही शब्द मला मिळाला नाही, मी तर तो मला शब्दही नको, कारण की त्यांचं असं म्हणणं की मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मला कुठेतरी पक्षाचा जो आदेश आहे तो मला मान्य करावा लागेल. आपण बघू शकतो की अजूनही किसन गावंडे यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी आहे. परिणय फुके हे आतमध्ये गेले होते, माजी आमदार सुधाकर कोहडे हे देखील आतमध्ये गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मधला मार्ग काढला जाईल आणि संकट मोचन म्हणून मग परिणय फुके यांना पक्षश्रेष्ठीने इथे पाठवलेलं. परिणय फुके इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांना सुरुवातीला आतमध्ये जाऊ देत नव्हते घराच्या, मात्र नंतर मग कार्यकर्त्यांची समजूत काढली गेली. त्यांच्या किसन गावंडे यांच्या कुटुंबियांनी देखील विनंती केली आणि मग कुठेतरी परिणय फुके हे घराच्या आतमध्ये गेले. त्यांनी किसन गावंडे यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील त्यांनी किसन गावंडे यांचं बोलणं करून दिलं आणि त्यानंतर मग कुठेतरी किसन गावंडे यांना काहीतरी एक वेगळा पर्याय, एक वेगळं आश्वासन दिलं असावं असा एक निष्कर्ष निघतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये किसन गावंडे हे उमेदवार राहणार नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण गोष्टीवरनं जर का आपण बघितलं तर किसन गावंडे आता बघा अजूनही आपल्याला पाहायला मिळते की कार्यकर्त्यांच्या घराट्यामध्ये आहे. कार्यकर्ते नाराज आहे, कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की किसन गावंडे यांनी जाऊ नये, मात्र कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द त्यांना दिला गेला आणि त्यानंतर मग आता कार्यकर्त्याबद्दल त्यांना विचारूया, एक आश्वासन मिळालेलं आहे, ते मान्य आहे का तुम्हाला? हो ठीक आहे, मान्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं ते मान्य आहे का तुम्हाला? हो मान्य आहे. मला मान्य आहे. कोणतं आश्वासन? म्हणजे बैठकीला बोलावलाय, तिकडे फोनवर संवाद झाला. हो, तर त्या नाही का? नाही, देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणेल तेच सर्व कार्यकर्ते करायला तयार आहेत आणि साहेब पण त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि ते पोषक वातावरण जर माजी आमदार सुधाकर देशमुख आहे भाऊ, कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहे इथे. त्या तीव्र भावना आहेत, त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहे आणि याच्यातून निश्चित मार्ग निघेल. काय वाटतं तुम्हाला, मधला मार्ग कसा काढला, ते प्रतिनिधित्व कसं मिळेल? असं आहे, आता साहेबांशी बोललो आहे, त्याच्यातून मार्ग निघेल. परिणय फुके आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. परिणय फुके देखील त्यांच्यासोबत जात आहे. परिणय फुके, त्याआधी आपण बघू शकतो की किसन गावंडे यांच्या घरासमोर हे दृश्य आहे. किसन गावंडे यांच्या घरासमोर दृश्य. परिणय फुके आपल्यासोबत आपण. बरं, आता एक शेवटला प्रश्न की आता पक्षाने काय तोडगा काढला, म्हणजे सगळ्यांना उत्सुकता आहे. नाही, आता दोन्ही उमेदवार सोबत, सगळ्या उमेदवारांसोबत आम्ही बसणार आहे. पक्षाचे सर्व नेते तिथे कार्यालयात